राष्ट्रवादीचे बडे नेते छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाहीये। त्यामुळे भुजबळ नाराज असल्याची राजकीय वर्तुळात सध्या चर्चा आहे। ही चर्चा रंगण्यामागचं कारण म्हणजे भुजबळ नागपुरात असताना देखील ते मंत्रिमंडळ विस्ताराकडे फिरकलेच नाहीत। एवढंच नाहीये तर मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी नागपुरातील राष्ट्रवादीच्या मेळाव्यालाही भुजबळांनी दांडी मारली होती। त्यामुळे भुजबळ नाराज असल्याच्या चर्चेनं आता जोर धरलाय। महाराष्ट्रात नवीन सरकारचा शपथविधी झालेला आहे, परंतु ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ हे नाराज असल्याचं चित्र समोर येत आहे। ते सकाळीच नागपुरात आले असून आपल्या रेडिसन ब्लू या हॉटेलमध्ये गेले आणि त्यानंतर ते बाहेरच आले नाही, कारण त्यांना मंत्रिपदासाठी शपथ घेण्यासाठी कोण आला नाही आणि यावरून ते नाराज असल्याचं चित्र समोर येत आहे। याचबरोबर ते राष्ट्रवादीचा विदर्भस्तरीय मेळावा होता, या मेळाव्यातही ते उपस्थित राहिलेले नाहीत, त्यावरूनच ते नाराज असल्याचं चित्र लोकांच्या मध्ये चर्चा सुरू झाल्या आणि त्यांना शपथविधीलाही बोलवलं गेलं नाही आणि त्यांना मंत्रिपदाची शपथ घेतली नाही। यावरून ते राष्ट्रवादीच्या अजित पवार गटावर नाराज आहेत किंवा अजित पवार गट सोडून जातील का याची शक्यता वर्तवली जात आहे। यासोबतच ते आज सकाळपासून या हॉटेलच्या बाहेर निघाले नाही आहेत। काय कारण आहे यासोबतच अनेक कार्यकर्ते हे छगन भुजबळ यांना भेटायला जात आहेत, तर हे पाहणे योग्य होईल की छगन भुजबळ यापुढे काय निर्णय घेतील। ऋषभ परकुंडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर।